श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट पेपर डिस्कशन करणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्ही फुल बघा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत देखील शेअर करा. सो मित्रांनो, हा तुमच्यासाठी मी पेपर आपण म्हणू शकतो अरेंज केलेला आहे. आपल्या एका सबस्क्रायबरने त्याच्या स्कूलचा पेपर आपल्याला इथे दिलेला आहे पेपर डिस्कशनसाठी. सो आज आपण हा संपूर्ण पेपर पाहणार आहोत आणि आज आपण पेपर कसा लिहावा बरं तो देखील बघणार आहोत. सो बेसिकली तुमच्या पेपरमध्ये जो आहे जस्ट अ सेकंड ब्रश लागेल मला. हां, सो तुमच्या पेपरमध्ये बेसिकली 6 विभाग असतात. ओके, आणि तुमचा जो पेपर असतो तो खूप इझी असतो आणि 100% तुम्हाला आउट ऑफ येण्याचे चान्सेस असतात. जस्ट तुम्हाला काही मी जे सांगेल त्याच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. सो सर्वात आधी आपण प्रथम विभाग बघणार आहोत. प्रथम विभाग हा खूप इझी असतो आणि खूप आपण म्हणू शकतो की मार्क्स गेनर असतो. 15 मार्क्सचा हा विभाग असतो आणि त्याच्यात एवढं काही छान नसतं. सो बघा, आता जो पहिला विभाग असतो त्याच्यात चित्रपटकोश असतं, जे तुमच्या बुकमध्ये आहे. पेज नंबर 1 पासून आहे ते 3 पेजेसचं तुमचं चित्रपटकोश आहे. सो ते तुम्ही नीट करा. ओके, ते जे चित्रपटकोश असतात ते खूप इझी असतात आणि तुम्हाला लगेच मार्क्स तिथे मिळतात. आता पहिलं तुम्हाला काय दिलं, गादी दिलं आहे आणि गादीला आपण काय म्हणतो संस्कृतमध्ये, त्याला तलपह म्हणतो. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, सो गादीला आपण तलपह म्हणतो. पुढे तुम्हाला वॉशिंग मशीन दिलेले आहे. वॉशिंग मशीनला आपण शालन यंत्रम म्हणतो. ओके, शालन यंत्रम. आणि आज आपण पेपर तर डिस्कस करणार आहोत, पण त्यासोबत मी तुम्हाला जेही इझी क्वेश्चन असते ना ते तुम्ही घरी सॉल्व करा. मी ते सांगेलच तुम्हाला. पुढे तुम्हाला काय दिलं आहे तर तुम्हाला बघा, तुम्हाला वृत्तयः एक पेज दिलेला आहे 9th स्टँडर्डच्या बुकमध्ये. त्याच्यातील तुम्हाला एक चित्रपटकोश दिलेला आहे. काय आहे बरं, याला आपण इंग्लिशमध्ये विवर म्हणतो. ओके, संस्कृतमध्ये त्याला तंतुवायः असं म्हणतो. समजते, खूप इझी असतं. फक्त तुम्हाला काय करायचं तर चित्रपटकोश जे आहे ते लिहून देखील बघा, कारण आपण जेव्हा ओरली म्हणतो तेव्हा आपण राईट म्हणतो, बट जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा आपण खूप साऱ्या चुका करतो. सो दॅट्स वाय तुम्ही चित्रपटकोश संख्या जे आहे ते प्लीज लिहून बघा. आता चौथं काय दिलं आहे तर तुम्हाला बघा 5 चित्र दिले, त्याच्यापैकी 4 जरी राईट लिहिले तर 4 मार्क्स मिळतात. बघा किती इझी असतं. पुढचं तुम्हाला आता जे चित्र दिलं आहे त्याचा आन्सर निष्पीडयती आहे. आपण मराठीमध्ये पिळणे म्हणतो त्याला, निष्पीडयती. सॉरी. आणि पुढे आता जे चित्र दिले हे याचा आन्सर आहे निष्कासयती. काय आहे, निष्कासयती. म्हणजे निष्कासयतीचा अर्थ आहे बाहेर काढणे. बघा, हे ॲरो दिसतंय तुम्हाला, म्हणजेच काय तर पेजेस बाहेर काढत आहे. सो त्याला निष्कासयती असं म्हणतो. ओके, सो आता नेक्स्ट तुम्हाला संख्या दिलेली आहे. संख्या जी आहे ती खूप इझी आहे. तुमच्या 9th टेक्स्टबुकमध्ये 1 to 100 संख्या तुम्हाला दिलेली आहे. सो ती संख्या तुम्ही वाचा, लर्न करा आणि त्यासोबत लिहा देखील. आता पहिलं तुम्हाला काय दिलं आहे तर चतुर्नवती, म्हणजेच तुम्हाला संख्या दिलेली आहे, तुम्हाला जस्ट असं नंबरमध्ये लिहायचं आहे. चतुर्नवती, नवती म्हणजे 90, चतुर म्हणजे 4 आहे, म्हणजेच 94 तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा, नवषष्टी, षष्टी म्हणजे काय तर 60 आणि 9 आहे म्हणजेच काय तर 69 इथे दिलेलं आहे. समजते का कसं करायचं ते, समजते का तुम्हाला, नवषष्टी. आता पुढे तुम्हाला संख्या लिहायची आहे. 34 दिलेला आहे. सो 34ला आपण चतुस्त्रिंशत असं म्हणतो. आपला हा व्हिडिओ मी जरा फास्ट करत आहे कारण आपल्याला म्हणजे पेपर खूप मोठा आहे, आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे. पुढे आता तुम्हाला समय दिलेला आहे. बघा, आता पंचत्रिंशत अधिक, पंच म्हणजे 5, त्रिंशत म्हणजे 30 म्हणजे 35, अधिक म्हणजे जास्त, 35 मिनटं जास्त. कशाला तर 9 वाजणं, 9 वाजून 35 मिनटं जास्त झालेले आहे. सो आपलं हे आन्सर राईट आहे याचं. दशोन, मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिक म्हणजे जास्त, ओन म्हणजे कमी. दशोन म्हणजे 10 मिनटं कमी. कशाला तर द्वादश वाजायला, म्हणजेच 12 वाजायला 10 मिनटं कमी इथे आहे. ओके,
समजते का तुम्हाला? इथे हे जे ऑप्शन आहे ना ते रॉंग आहे बरं. इथे 11:50 हवं होतं, इथे रॉंग दिलेलं आहे तुम्हाला. नीट बघा. दशोन म्हणजे 10 मिनटं कमी. कशाला? तर 12 वाजायला 10 मिनटं कमी म्हणजे हे यायला पाहिजे, बट तुम्हाला इथे रॉंग दिलेलं आहे. इथे दश अधिक नाही आहे, इथे दशोन आहे. बघा मित्रांनो, कधी कधी तुमच्या पेपरमध्ये देखील खूप चुका असतात, ते नीट तुम्हाला पाहावं लागतं. आपल्याला माहिती अधिक म्हणजे जास्त, ओन म्हणजे कमी, दशोन म्हणजे 10 मिनटं कमी, तर 12 वाजायला 10 मिनटं कमी. बट इथे ऑप्शनमध्ये काहीच नाही, तर तुम्हाला इथे 12 वाजून 10 मिनटं दिले. तर असं असतं, तर आपण काय लिहिलं असतं, तर दशाधिक असं लिहिलं असतं. पुढे आता सपाद दिलेलं आहे. पंचवादनम म्हणजेच काय, तर हे ऑप्शन आहे. आणि पादोन त्रिवादनम असं आहे. ओके, पादोन त्रिवादनमचं याचं हे ऑप्शन आहे. पादोन म्हणजे 45 मिनटं, त्रिवादनम. आपण जेव्हाही आता समजून घ्या, असं असेल तुम्हाला काय दिलं आहे, तर 3 वाजायला 15 मिनटं कमी असं आहे, तर पुढचा टाईम आपण घेतो. म्हणजे इथे तुम्ही म्हणाल की आता बघा इथे आहे 2:45, तर इथे तुम्ही म्हणाल की पादोन द्विवादनम का नाही आहे, तर इथे एक इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो, एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, की जेव्हाही आपल्याला माहिती की सपाद सार्ध पादोन असं असतं. सपाद म्हणजे 15 मिनटं, सार्ध म्हणजे 30 मिनटं आणि पादोन म्हणजे 45 मिनटं. तर पादोनला नेहमी आपण पुढचा टाईम लिहितो आपण नेहमी. फॉर एक्झाम्पल आता समजून घ्या 5:45 असेल, तर आपण काय लिहू, पादोन षडवादनम लिहूया. समजते? आता द्वितीय विभाग गद्याचा आहे. तुम्हाला कोणता गद्य दिला आहे, तर तुम्हाला पितृभक्त नचिकेतचा पद्य तुम्हाला दिलेला आहे. सो आता फास्ट आपण डिस्कस करूया. पहिलं आहे उचितम कारणम चित्वा. आता हे पण खूप इझी आहे. पहिलं अवबोधनमचं क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चन आहेत, त्यापैकी 3 राईट लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क्स इथे मिळतील. आता उचित कारणम तुम्हाला चूज करायचं आहे. यमस्य हृदयम करुणया अद्भुत असं आहे, की यमाचं जे हृदय आहे ते करुणाने, आपण म्हणू शकतो की त्याला खूप अशी करुणा फील झाली. तर ते कशामुळे झालं, यत म्हणजे कारण दिलेले आहेत. तस्य यात्रा सुखकर, त्याची यात्रा सुखकर झाली म्हणून. का? दुसरं तुम्हाला इथे कारण दिलेलं आहे की सहशुधार्थम पिपासार्थम बालतीर्थम अपशत, की दुसरं कारण आहे की त्याने शुद्धार्थम म्हणजे काय, तर पाणी, शुद्धार्थम म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो की तहान लागलेल्या. ओके, शुद्धार्थम म्हणजे काय बघा, शुद्धार्थम म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये हंगरी म्हणतो त्याला, माहिती का तुम्हाला? शुद्धार्थम पिपासार्थम म्हणजेच काय, तर त्याला करुणा का वाटली, तर त्याचं उत्तर हे आहे की त्याने जेव्हा त्या लहान नचिकेतला पाहिलं तेव्हा त्याला त्याच्याबद्दल खूप करुणा वाटली, कारण तो 2-3 दिवसापासून तिथे थांबलेला आहे. त्याला खूप तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, तरी तो तिथे थांबलेला आहे. समजते का? सो याचा आन्सर काय आहे, शुद्धार्थम पिपासार्थम बालतीर्थम अपश्य. पुढचं आता बघूया पूर्ण वाक्याने उत्तरात. पितुः आदेश पालनार्थम नचिकेता कुत्र अगच्छत. वडिलांचा आदेश पालन करण्यासाठी नचिकेत कुठे गेलेला असतो, तर इथे तुम्हाला आन्सर दिलेला आहे की हे बघा, एवढं लिहा, पितुः आदेश पालनार्थम एवढं लिहा. आणि बघा इथे सहनी लिहायचं तुम्हाला दिलेलं आहे. पितुः आदेश पालनार्थम सह यमपुरम. तर भरपूर जण काय करतात, तर इथे सह लिहून टाकतात, सह इथे येणार नाही, तुम्हाला उत्तर लिहायचं. सो इथे काय येईल, पितुः आदेश पालनार्थम नचिकेतः यमपुरम अगच्छत. समजते आन्सर काय येईल? खूप इझी असतो तुमचा पेपर. आता कम वदती स्वर्ग साधिकाम अग्निविद्याम दत्ता माम अनुगृह्णातु. आता हे जे वाक्य आहे ते कोणी म्हणलेलं आहे, तर नचिकेत यमाला ते सांगत आहे. जेव्हा यम त्याला विचारतो की तू तुझे 3 वर सांग, तर त्याच्यापैकी जो आय थिंक दुसरा वर आहे हा, बघा तुम्हाला दिलेला आहे, बघा हे दुसरा वर हा असतो. कोण म्हणतात, तर तो नचिकेत यमाला ते वर मागतो. सो तुम्हाला कम वदतीमध्ये नचिकेतचा आन्सर तुम्हाला इथे लिहायचा आहे. समजते का? पुढे आता बघा शब्द ज्ञानम आहे, ते देखील खूप इझी आहे. 3 दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2च करायचे आहे. तर त्याच्यापैकी पहिलं काय, तर गद्यांशम द्वे लंग लकार रूपाने लिखत. गद्यांश म्हणजे काय, तर या पॅरामधून 2 लंग लकारचे रूप तुम्हाला लिहायचे आहे. लंग लकार म्हणजे पास्ट टेन्स. ते जर तुम्हाला फास्ट गेस करायचं असेल तर एक ट्रिक सांगते. लंग लकार जो असतो त्याच्या स्टार्टिंगला अ नेहमी असतो. समजते का? आता बघा फॉर एक्झाम्पल अजानत, हे पण लंग लकार आहे. पुढचं मी तुम्हाला सांगते बघा.
आता तुम्ही म्हणाल की अ भुक्त्वा पण आहे का, तर हे नाही आहे बरं, कारण हे अव्यय आहे. समजते, पूर्वकालवाचक त्वांत अव्यय हे दिलेलं आहे. आता बघा कुठे दिसते तुम्हाला, हे बघा हे आहे, समजते, अगच्छत आहे. सो इथे तुम्हाला दोन मी तुम्हाला शोधून दिलेले आहे, तुम्हाला अयाचत आहे. आता हे सगळे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहे. प्रश्न निर्माणम यमः तस्यै ज्ञानी नामपि दुर्लक्षम आत्मज्ञानम उपादिशत. सो तुम्हाला याच्या खाली अंडरलाईन दिलेली आहे. तुम्हाला आता एक प्रश्न निर्माणम करायचं आहे. ओके, आता इथे तस्मै आहे, सो कस्मै इथे आन्सर येईल. यमः कस्मै ज्ञानी नाम अपि दुर्लक्षम आत्मज्ञानम उपादिशत असं येईल. बरं, आता संधी विग्रहम आहे, खूप इझी असतं हे. कथम मीव आहे ते, तर याचं संधी आहे कथम प्लस इव असं असेल. आता कोह अपीचं कह प्लस अपी असं असेल, कारण तुम्हाला मी नेहमी सांगते की जेव्हाही पी असतं तेव्हा ते अपीच असतं, आणि जेव्हाही इंग्लिशमधला हा एस असतो ना, त्याला संधी करताना तो अ होऊन जातो. सो इथे अपी होईल. आता पृथक्करणार्थम आहे, म्हणजेच काय, तर तुम्हाला विशेषण शोधून तुम्हाला इथे लिहायचे आहे. पहिला आता बघा ज्ञानतृष्णा आहे. ज्ञानतृष्णाचं विशेषण तुम्ही बघा मला असं वाटतं की प्रगल्भा इथे आन्सर येईल. तुम्ही पॅसेजमधून नीट शोधून बघा. पुढे आता आत्मज्ञानम आहे, तर आत्मज्ञानम दुर्लभम इथे येईल. नचिकेत कसा होता, तर अल्पवयसह होता, म्हणजेच काय, तर कमी वयाचा होता तो. ज्ञानतृष्णा प्रगल्भा, बघा इथे दोन क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, समजते का. सो आता बघा पुढे आता तुम्हाला वनदेवता म्हणजेच काय, तर एक मिनिट. सो आता पुढचा जो तुम्हाला पॅसेज आहे तो स्वागतम तपो धनयाहा असा तो लेसन आहे, तुम्हाला त्याच्यातला दिलेला आहे. सो तो देखील खूप इझी आहे, आपण आता बघूया. सो आता बघा हा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढा. मी थोडं फास्ट जात आहे, कारण तुमच्या एक्झाम्स आता जवळ आहेत आणि या व्हिडिओमध्ये जास्त टाईम नको जायला आपला, म्हणून आपला हा जो व्हिडिओ असणार आहे तो जरा फास्ट असणार आहे. सो प्लीज समजून घ्या, कारण खूप मोठा व्हिडिओ नको बनायला. आता पहिलं उचितम कारणम चित्वा आहे. बघा आता क्रौंचः भूमौ निश्चेष्टम अपतत यत. सो इथे तुम्हाला आन्सर बघा, आता तुम्हाला हा जो आहे पूर्ण गद्य तुम्हाला वाचावा लागेल, तेव्हाच तुम्हाला इथे आन्सर देता येईल. सो याचा आन्सर मी तुम्हाला देते आहे. तर याचा आन्सर आहे व्याधेन बाणेन विद्धः, याचा आन्सर हे आहे. ओके, पुढे आता वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम असत्यम लिहायचं आहे. महर्षी प्रभाते तमसा नदीम तीरम अगच्छत. जे महर्षी होते ते सकाळी तमसा नदीच्या किनारे गेले, तर ते तमसा नदीच्या किनारे गेले होते, पण ते सकाळी गेले होते का, नाही, तर ते मध्यदिन सवयनाय असं आहे ते. सो ते दुपारी गेले होते, पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलं की ते सकाळी गेले होते. सो हे सत्य आहे का, तर नाही, हे सत्य नाही आहे, म्हणून हे असत्य मी ते लिहा. ओके, एषः गद्यांशम, हे खूप इझी क्वेश्चन असतं की तुम्हाला जस्ट त्या लेसनचं नाव लिहायचं असतं. सो हा जो गद्य आहे तो स्वागतम तपो धनयाहा असा आहे ते. तपो धनायाहा हा लेसन आहे, याच्यातून हा तुम्हाला दिलेला आहे. सो तुम्हाला अजून एक मी इम्पॉर्टंट टिप देते की जेही तुम्हाला लेसन असतील, म्हणजे गद्याचे जे लेसन आहे असतील, पॅसेजचे जे लेसन असतील, त्याचे लेसनचे जे टायटल आहे ते लर्न करा आणि ते देखील लिहून बघा. आता कहकम वदती आहे, विश्रांत तास्मी भद्रे. सो हे कोण म्हणतात, तर बघा मी तुम्हाला सांगते कोण म्हणतं बरं, तर आत्रेयी म्हणते. आत्रेयी कोणाला म्हणते, तर वनदेवताला हे म्हणते. सो की कहकम वदतीमध्ये कसं येईल, आत्रेयी वनदेवता वदती असं येईल. आता शब्द ज्ञानम आहे. गद्यांशातून तुम्हाला दोन पूर्वकाल वाचक अव्यय म्हणजेच काय, तर कोणते अव्यय, म्हणजे त्वांत अव्यय तुम्हाला शोधायचे आहे. ओके, त्वांत अव्यय पूर्वकालवाचक जे अव्यय आहेत ना ते शोधायचे आहे. ल्यबंत देखील चालतील. आता मी तुम्हाला एक शोधून दाखवते, एक जे आहे ते तुम्ही शोधा. आता बघा इथे श्रुत्वा आहे, श्रुत्वा देखील त्वांत अव्यय आहे. ओके, एक तुम्हाला आता शोधायचा आहे, हा तुमचा होमवर्क आहे.
सो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा तुम्ही त्या पॅसेजला तुमच्या टेक्स्टबुकमधून बघा. ओके. आता बघा, लकारम लिखत रचय हा कोणता लकार आहे तर हा लोट लकार आहे. ओके, लोट लकार. शब्द वर्णविग्रम. सो मित्रांनो, हे जे वर्णविग्रम असतं ते खूप इझी असतं. हा देखील तुमचा होमवर्क आहे. खूप इझी तुम्हाला ते असतं आणि तुम्ही लगेच ते सॉल्व करू शकता, कारण एक एक क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कवर करू शकत नाही, अदरवाईज आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आता क्रमेण योजत, हा क्रमेण योजत देखील तुमचा होमवर्क आहे. तुम्हाला जस्ट तो पॅसेज नीट वाचायचा आहे आणि त्याचा क्रम तुम्हाला योग्य लावायचा आहे. हा होमवर्क तुम्ही नक्कीच करू शकता. सो तुमचं वर्णविग्रह, क्रमेण योजत आणि ल्यबंत अव्यय जे आहे ते तुम्हाला ल्यबंतत्वांत अव्यय ते शोधायचं आहे. पुढचा आता तुम्हाला माध्यम भाषा आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, सरमाया गीतम मधून तुम्हाला हा पॅसेज दिलेला आहे. सो तुम्हाला माध्यम भाषेमध्ये काय लिहायचं असतं ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या. सर्वात आधी हे जे माध्यम भाषा असते, जसं सेकंड सो सर्वात आधी ही जी माध्यम भाषा असते त्याच्यात 3 पॅरेग्राफ एक्सपेक्टेड असतात. पहिल्या पॅरेमध्ये तुमची इंट्रोडक्शन हवं. म्हणजेच काय तर तुमचा जो लेसन, ज्या लेसनमधून तो पॅरा आला असेल त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन तुम्हाला लिहायचं असतं. ॲटलिस्ट 7 ते 8 लाईनचं हवं तुमचं ते इंट्रोडक्शन. सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पूर्ण हे जे असतं याचं भाषांतर, म्हणजेच काय तर तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. इंग्लिश मिडियमवाल्यांनी इंग्लिशमध्ये करायचं असतं आणि सेमी आणि मराठी मिडियमवाल्यांनी मराठीमध्ये ते नीट करायचं असतं. आता तुम्हाला हे असं बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला तसंच तुमच्या पेपरमध्ये असं बॉक्स काढायचा असतो आणि एक अशी आपण म्हणू शकतो की अशी एक लाईन करायची. इथे आपण म्हणू शकतो की जो म्हणतोय त्याचं नाव इथे लिहायचं आणि इथे त्याचं ट्रान्सलेशन इथे लिहायचं असतं. ओके. आता थर्ड पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं तर थर्ड पॅरेग्राफ हा कन्क्ल्युजन असेल. म्हणजेच काय तर तुम्हाला कन्क्ल्युजन लिहायचं असतं. ओके, समजलं का तुम्हाला? कन्क्ल्युजन तिथे लिहायचं असतं. आता तुम्हाला हे जे आहे माध्यम भाषा, मी जसं सांगितलं तसं तुम्हाला लिहून बघा. तुम्ही कसं करायचं, एक बॉक्स काढायचा, इथे अशी एक लाईन मारायची, इथे जो म्हणतोय त्याचं इथे नाव लिहायचं आणि इथे आपल्या जसं जी तुमची मीडियम असेल त्याच्यात तुम्हाला इथे नीट लिहायचं आहे. सो समजलं का तुम्हाला माध्यम भाषा कशी लिहायची असते? आता पुढे जे आहे ते तुम्हाला दुसरं आहे बघा. आता पुढे आता तुम्हाला माध्यम भाषा उत्तरम लिखत हे आहे बघा. माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे. पहिलं क्वेश्चन आहे, स्वभाव कृपणः किमर्थम पांडुरताम अगच्छत. स्वभाव कृपण हा का पांढरा झाला? तर आपण पाहिलं होतं की त्याची खूप मोठी स्टोरी आहे. ती सगळी स्टोरी तुम्हाला लिहायची आहे की तो स्वप्न पाहत होता, सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आणि दुसरं आहे कोशः नाम किम. कोश म्हणजे काय आणि त्याचा काय उपयोग आहे हे सगळं तुम्हाला नीट लिहायचं आहे. तेच लक्षात ठेवा. 3 पॅरेग्राफ, पहिले इंट्रोडक्शन, सेकंडमध्ये मेन आन्सर आणि थर्डमध्ये कन्क्ल्युजन. आता तृतीय विभाग म्हणजेच पद्यमचा आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला पोयमचा हा विभाग दिलेला आहे. वृक्षाग्रवासीच नच पक्षी राज हे तुम्हाला पोयम दिलेल्या आहेत. सो पहिलं काय प्रश्न निर्माणम आहे बघा. केशाम कृते वसुधा एव कुटुंबकम, तर उदारचरितानाम कृते वसुधा एव कुटुंबकम असं आहे याचा आन्सर. प्रश्न निर्माणम. पितुः ही षष्ठी विभक्ती आहे म्हणून कस्य आज्ञा. ओके. पुढे आता लकारम आहे. ममात्नेया पत्रम लिखत. आता बघा, लिख हा लोट लकार आहे. मित्रांनो, एक इम्पॉर्टंट टिप सांगते की जेव्हाही जो आपला वर्ब असतो तो असं साधा असेल, जसं की आपण लिख पाहिला आणि स्टार्टिंगला अजून एक लकार आपण एक पाहिलं होतं. सो ते साधं होतं म्हणून काहीच नव्हतं त्याला, म्हणून आपण इथे लोट लकार इथे यूज करतो. इम्पॉर्टंट ज्या टिप्स असतात ते तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, पुढे आहे तुम्हाला आता रेखा जालचित्रम पुरेयत आहे. सो तुम्हाला हे देखील नीट भरायचं आहे. खूप इझी असतं. ओके. आता माध्यम भाषा उत्तरम लिखत आहे. आता बघा, पांडित्यम कस्मिन वर्तते यथार्थः पंडितः कः. म्हणजेच काय तर तुम्हाला माध्यम भाषा 3 असतात. पहिलं म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो त्याची माध्यम भाषा करायची असते. दुसरं म्हणजे लेसनवर माध्यम भाषा असते आणि तिसरं म्हणजे पोएम्सवर माध्यम भाषा असते. सो माध्यम भाषेला इग्नोर करू नका, माध्यम भाषा देखील नीट करा. ओके. आता तुम्हाला जी माध्यम भाषा आहे ती पोएमवर दिलेली आहे, तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं. 3 पॅरेग्राफची सिस्टीम तुम्ही लक्षात ठेवा.
आता पद्य शुद्धे पूर्णचं लिखत म्हणजेच काय तर तुम्हाला जे तुमची पोयम असते, जसं की ही तुम्हाला होती बघा, वृक्षाग्रवाचे वासी न च पक्षीराज त्रिनेत्रधारी न च शूलपाणी त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलम च बिभ्रन घटोत्त मेघ. सो तुम्हाला असं आपण म्हणू शकतो की स्टार्टिंग दिलेली असते आणि एंडिंग दिलेली असते. तुम्हाला पूर्ण ते श्लोक नीट लिहायचं असतं विदाऊट एनी मिस्टेक. जर तुम्ही ते नीट लिहिलं तरच तुम्हाला इथे मार्क्स मिळतात. अन्वय पूर्यात पण खूप इम्पॉर्टंट असतं. तुमची जी पोएम असते त्याच्या खाली एक अन्वय असतं. ते अन्वय देखील तुम्ही नीट वाचा आणि ते नीट समजून घ्या. तर तुम्हाला हे अन्वय दिलेलं आहे ते पाहून घ्या आणि ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. आता माध्यम भाषा सलरार्थम लिखत असं आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला पोएम दिलेली आहे त्याची माध्यम भाषा लिहायची आहे. समजते का? माध्यम भाषाचे क्वेश्चन खूप असतात बरं. तुम्हाला माध्यम भाषा नीट करायचीच आहे. आता बघा, न चोर हार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी, असं तुम्हाला ही पोयम दिलेली आहे. त्या 3पैकी जरी तुम्ही 2 नीट माध्यम भाषा जरी तुम्ही नीट केलं तर तुम्हाला इथे 4 मार्क्स मिळतात. म्हणजे माध्यम भाषा ही तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो एक मार्क्स गेनर आहे. माध्यम भाषा नीट केली तर तुम्हाला खूप मार्क्स इथे मिळू शकतात. जसं की हे 4 मार्क्स आहे. इथे पण देखील होतं 2 मार्क्सचं होतं. नंतर मग इथे होतं किती मार्क्सला होतं हे पण 2 मार्क्सला आहे. भरपूर आपण पाहिले माध्यम भाषेचे भरपूर इथे पाहिले बघा. हे जे आहे हे 4 मार्क्सला आहे. तर भरपूर तुम्हाला म्हणू शकतो की माध्यम भाषा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता चतुर्थ विभाग जे आहे ते पूर्ण ग्रामरवर डिपेंडेंट असतं. आता धातू दिलेले आहेत त्याचा उपयोग करायचा आहे. याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यात मी खूप इझी सेंटेन्स बनवलेले आहेत. 9th स्टँडर्डसाठी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्या दोघंही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. ते 2 व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी खूप इझी सेंटेन्स फ्रेम करून दिलेले आहेत आणि ते तुम्हाला खूप इझी जातील लर्न करायला. आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला याला 2 और असतात. तर तुम्ही आपण म्हणू शकतो की मी जर तुम्हाला एक मार्क्स जर तुम्हाला चांगले मिळवायचे असतील तर तुम्ही हे संस्कृत अनुवाद करू नका, कारण भरपूर असे अनुवाद तुम्हाला येणार नाही. हे खूप इझी असतात आणि हे जे सेंटेन्स असतात ते खूप इझी असतात लर्न करायला. ओके, याच्यात तुम्ही अनुवाद करायला गेला आणि जर तुमचं काहीही चुकलं ना तर तुम्हाला इथे मार्क्स मिळत नाही. आता पुढे तुम्हाला काय निबंध दिलेला आहे, म्हणजेच काय तर बघा, आता हा तुम्हाला विद्याचा निबंध दिलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा तुमचा होमवर्क आहे. तुम्हाला हे जे आहे मंजुषा हे पूर्ण नीट भरायचे आहेत आणि नीट तुम्हाला हा जो विद्याचा निबंध आहे तो पूर्ण नीट तुम्हाला फ्रेम करायचा आहे. सेकंड तुम्हाला निबंध दिलेला आहे, हा असा आहे, थोडा ब्लर आहे बघा, तुम्ही नीट पहा आणि स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तिसरा आता मम प्रियम पुस्तकम आहे. रामायण बघा, रामायण डॅश प्रिय. आता इथे मम येईल. सो हे जे आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हे घरी करा, नीट करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता पुढे तुम्हाला बघा 2 क्वेश्चन होते. म्हणजे पहिलं तर मंजुषा होते आणि दुसरं म्हणजे चित्र आहे त्याच्यावरून तुम्हाला लिहायचं आहे. सो मित्रांनो, चित्रावरून तुम्ही लिहू नका, कारण भरपूर आपण संस्कृतमध्ये मिस्टेक करतो. ओके, थोडी देखील मिस्टेक झाली की तुमचे इथे मार्क्स कट होतात. आता तुम्हाला तालिका पुर्यात म्हणजेच पूर्ण टेबलवर डिपेंडंट ही आहे. पंचविभाग पूर्ण टेबलवर आहे. तर तुम्हाला एक मी सांगते की आपण म्हणू शकतो की एक टेबलची बुक येते मार्केटमध्ये, एक टेबलची बुक येते. ती टेबलची बुक येते ती बुक तुम्ही विकत घेऊन घ्या. त्या टेबलच्या बुकमध्ये तुम्हाला 8 पासून ते 10th पर्यंत सगळे टेबल्स असतात. त्या बुकचं नाव मला आठवत नाही आहे, बट तुम्ही जरी शॉपकीपरला विचारलं की बुक द्या टेबल्सची, ते देखील ते देतील. सो ती टेबलची बुक तुम्ही विकत आत्ताच घेऊन घ्या आणि त्या टेबलच्या बुकमधून टेबल तुम्ही रोज वाचा, कारण टेबलवर डिपेंडंट ही पूर्ण पंचविभाग तुमच्या टेबलवरच डिपेंडेंट आहे. सो हे जे टेबल आहे ते तुम्ही नीट वाचा आणि इथे तुम्हाला हे नामतालिका पूर्ण करायची आहे. हे बघा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे जे मी तुम्हाला होमवर्क देते ना ते खूप म्हणू शकतो की इझी आहेत म्हणून मी देत आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता धातू साधित विशेषण आहे बघा, म्हणजे काय तर क्वत, क्वत्वतू, पूर्वकाल वाचक आणि हेतवर्तक इथे दिलेलं आहे. सो हे देखील स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुमच्या बुकमध्ये एंडिंगला एक असं येल्लो कलरचं पेज आहे, त्यात तुम्हाला सगळे धातू साधित अव्यय विशेषण दिलेले आहेत. ते सगळे तुम्हाला लर्न करायचे आहेत. समजतंय का? बघा, तुमच्या बुकमधील मी तुम्हाला सांगते पेज नंबर 94ला हे दिलेले आहे. सगळं तुम्हाला लर्न करायचे आहेत. लर्न नाही तर तुम्ही रोज ते वाचलं तरी चालेल. आता पुढे निर्दिष्टानुसार कृती कृत आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला
रिक्त स्थानार्थम पूरयत आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला संख्या विशेषण दिलेले आहेत. सो संख्या विशेषणचे देखील व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही बघा. त्याची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या. घेतलं स्क्रीनशॉट. आता पुढे समास आहे. वृक्षलताच वृक्षाच लताच असं आहे. इतरेतर द्वंद्व समास. ओके, हे जे आहेत हे खूप इझी आहेत. हे देखील तुम्ही ट्राय तर करू शकता. ओके, तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता समानार्थक आहे. समानार्थक हे जे आहेत ते देखील खूप इझी आहे. ते बघा, समानार्थक विरुद्धार्थक दोघं मिळून आहेत. सो त्यासाठी तुम्ही एक काम करा. तुमची 9वीची डायजेस्ट जी असेल त्या डायजेस्टमध्ये प्रत्येक लेसनच्या नंतर तुम्हाला समानार्थक विरुद्धार्थकचं एक सेपरेट क्वेश्चन असतं, ते देखील तुम्ही नीट पहा. ते लर्न करा समानार्थक विरुद्धार्थक आणि ते लिहून देखील बघा. ओके, हे जे टिप्स देते आहे ना ते प्लीज तुम्ही फॉलो करा. पुढे आता सूचनानुसार कृतीकृत आहे. तुमच्या गाईडच्या मागे देखील सूचनानुसार कृती आहेत. भरपूर एक्झाम्पल त्यात दिलेले आहेत. ते ज्या एक्झाम्पल आहेत ते तुम्ही प्लीज ट्राय करून बघा. बघा, हे सगळं आहे, खूप इझी आहे. अहम द्विवारम स्नानम अकर्वम हे जे आहेत हे सगळे तुम्हाला करायचे आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला लूट लकार वापरायचं आहे. दुसऱ्याच्या वाक्य परिवर्तन करायचं आहे. भवान स्थाने त्वम वापरायचं आहे. ओके, हे सगळं जे आहे हे तुम्ही ट्राय करा स्वतः. आणि काही डिफिकल्टी असेल तर कमेंट्समध्ये विचारा मला. आता षष्ठ विभाग आपण बघूया, कारण मी एक क्वेश्चन घेऊ शकत नाही, कारण आपल्या व्हिडिओची लेंथ खूप वाढेल. सो दॅट्स वाय. षष्ठ विभाग हा अपठितम आहे, म्हणजेच काय अनसिन पॅसेजचा विभाग असतो. सो तुम्हाला हा पॅसेज दिलेला आहे. हा स्क्रीनशॉट घ्या आणि स्वतः ट्राय करून बघा. घेतला. आणि त्याच्यावरचे जे आहे ते खूप इझी असतात, ते तुम्ही ट्राय करा. बघा, मी इथे असं करते. स्क्रीनशॉट घ्या आणि ट्राय करा. काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. लास्ट क्वेश्चन जे आहे बघा, लास्टमध्ये पद्यांशम दिलेला आहे. थोडं ब्लर आहे, प्लीज समजून घ्या. ओके, हा पद्यांशम आहे. सो मित्रांनो, समजलं का तुम्हाला सगळं? आपला जो व्हिडिओ आहे तो त्याची स्पीड जरा जास्त झालेली आहे, बट आपल्याला सगळं काही डिस्कस करायचं होतं. मला सगळे काही टिप्स तुम्हाला द्यायचे होते. सो दॅट्स वाय हा व्हिडिओ जरा आपण म्हणू शकतो की याचा स्पीड जरा जास्त आहे. प्लीज समजून घ्या. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. सतत जेव्हा तुम्ही अर्धा तास बोलता ना तेव्हा तुम्हाला समजेल ते. प्लीज 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 प्रतिसाद द्या आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच आपला व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला देखील तुमच्या स्कूलचा जर पेपर सॉल्व करून पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी माझा ईमेल ID तुम्हाला प्रोव्हाइड करते. थँक्यू सो मच.